नमस्कार मंडळी, मी वृषाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासात. तेही दंगा मस्ती आणि मस्त गाण्यांच्या मैफिलीत. त्या दंगा मस्तीत आमचं हे छोटूही काही कमी नव्हतं बरं काय. आनंदी आणि दीर्घायुषी व्हायचं असेल तर त्याला बेस्ट ऑप्शन आहे प्रवास. इट्स अ माइंड रिफ्रेशिंग टॅबलेट, लिटल कॉस्टली बट वर्थ. आम्ही पोचलोय आता कोल्हापुरातील रंकाळा परिसरात. सर्वांना रंकाळ्यावरती थांबायचे होते, तसेच बोटिंगही करायचे होते, म्हणून आम्ही इथे थांबायचा निर्णय घेतला. संध्या मठाचे दर्शन गाडीतूनच घेतले. आता जिथे रंकाळा आहे त्या ठिकाणी 9व्या शतकापर्यंत दगडांची मोठी खाण होती. महालक्ष्मी मंदिराला काळे दगड इथूनच पुरवले जात होते. 9व्या शतकात मोठ्या भूकंपाने भूगर्भातील पाणी वरती येऊन मोठ्या तलावाची निर्मिती झाली. मंदिराच्या तळाशी रंकभैरव म्हणजे शंकराचे मंदिर असल्यामुळे या तलावाचे नाव रंकाळा पडले. शाहू महाराजांनी याचे बांधकाम व सुशोभीकरण केले. कोल्हापुरात कितीही वर्दळ असली तरीही पुणे, मुंबई किंवा इतर शहरांपेक्षा इथं शांतताच वाटते. कारण कोल्हापुरात कितीही फिरलं ना तरी मन भरत नाही. सायंकाळच्या वेळी बोटीतून पाण्यावर उडणारे हे पक्षी तसेच रंकाळ्याचा भोवतीचा परिसर पाहून मन समाधानी झाले. बोटीतून हा शालिनी पॅलेस तर खूपच मोहक वाटतो. रंकाळा मस्तपैकी फिरून घेतला आणि आम्ही पोचलो पन्हाळ्यावरील या शौर्य रिसॉर्टवर. निसर्गरम्य परिसर, बजेट फ्रेंडली रूम्स तसेच प्रशस्त स्विमिंग पूल असे या रिसॉर्टचे वैशिष्ट्य आहे. आमच्या चिल्लर गँगने या स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला आणि चहा नाश्ता करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.